पुण्यात महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडली आहे। आता 6 फेब्रुवारीला ही निवडणूक होणार असल्याचं कळतंय। महापालिकेने विभागीय आयुक्तांना असं पत्र पाठवलं होतं। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सचिन जाधव। सचिन, काय सांगाल? पुणे महापौर पदाची निवडणूक आता 6 फेब्रुवारीला होणार असल्याचं कळतंय, काय अपडेट? नक्कीच आपण पाहतो की पुणे महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महापौर पदाबाबतचं आरक्षणही जाहीर झाले। मात्र आता पुणे महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक जी आहे ती 6 फेब्रुवारीला होणार असल्याचं माहिती जी आहे ती पुणे महानगरपालिका आयुक्तांनी दिलेली आहे। एकूणच आपण पाहतोय की महानगरपालिका आयुक्तांनी याबाबतचे एक पत्र जे आहे ते विभागीय आयुक्तांना दिले होते आणि एकूणच विभागीय आयुक्तांनी या संदर्भात चर्चा करून 6 फेब्रुवारीला महापौर पदाची निवडणूक घेण्याचं सांगितलं आहे। एकूणच ही 6 फेब्रुवारीला होणारी निवडणूक 2 तारखेला होणार होती, मात्र आता ती लांबणीवर गेलेली आहे आणि त्यामुळे आता महापौर पदाचे आरक्षण पडल्यानंतर महिला आरक्षण आहे महापौर पदाला आणि त्यामध्ये अनेक जणांची नावं इच्छुक आहेत। त्यामुळे आता अजून वाट जी आहे ती या महिला उमेदवारांना महापौर पदासाठी पाहावे लागणार आहे। नक्कीच, धन्यवाद सचिन दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पुण्यातली बातमी पाहत होतो। पुणे महापौर पदाची निवडणूक 6 फेब्रुवारीला ढकलण्यात आलेली आहे, जी पूर्वी 2 तारखेला पार पडणार होती।